शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी बांधवांनो, भाडेकरू जमिनीच्या विक्रीवरील 40 पट नजराना रद्द करण्याचा निर्णय हा झालेला आहे. तर महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन कायदे सुधारणा विधेयक 2026 विधानसभेमध्ये हे मंजूर करण्यात आलेले आहे. तर भाडेकरांनी मालकी हक्क मिळाल्यानंतर 10 वर्षांनी जमीन विक्री करताना भरावा लागणारा नजराना पूर्णतः हा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याच्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. तर औद्योगिक क्लस्टरसाठी आता फक्त वर्ग 1 जमीन खरेदी करता येणार. वर्ग 2 जमीन असल्यास ती प्रथम वर्ग 1 मध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे. औद्योगिक प्रकल्पांना कोविड न्यायालयीन प्रकरणे अशा अडचणींमध्ये 3 वर्षाची मुदतवाढ देण्याचा राज्य शासनाचा हा अधिकार असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, जमिनीचा वापर बदलल्यानंतर 30 दिवसाच्या आत खरीददाराने जिल्हा अधिकाऱ्यांना माहिती देणं हे बंधनकारक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आता नेमकं सविस्तर अपडेट पाहूया. भाडेकरूंना मालकी हक्क मिळाल्यानंतर 10 वर्षांनी जमीन विक्री करताना वार्षिक जमीन महसुलाच्या 40 पट नजराना भरण्याची अट होती. हा रक्कम अत्यल्प फक्त 30 ते 40 रुपये इतकी असली तरी प्रशासकीय प्रक्रियेमुळे वसुलीसाठी 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागत होता, ज्याच्यामुळे भाडेकरूंना अनावश्यक त्रास सहन करावा लागत होता. आता हा 40 पट नजराना पूर्णतः रद्द करण्यात आला असून भाडेकरूंना मोठा दिलासा मिळणार आहे.